आहेस ना, म्हणजे सुरुवातीलाच जेव्हा पूजा सावंतची इंडस्ट्रीमध्ये एंट्री झाली तेव्हापासून पूजा सावंत इज इक्वल टू ग्लॅमर हे झालं. इज इट? या आणि म्हणजे मला आत्ता जेव्हा मी जस्ट तुझ्याबद्दल वाचत होती ना तेव्हा मी बघितलं, भलेही तू नो डाऊट प्रोजेक्ट्स नव्हते आत्ता लग्नानंतर काही महिने, तरी पण तू बातम्यांमधनं बाहेर नव्हतीस, तू कॉन्स्टंट न्यूज मध्ये होतीस. मे बी तुझी सोशल मीडिया पोस्ट असू दे, तुझं लग्न असू दे, तुझे लुक असू देत, कुठल्या ना कुठल्या कारणामुळे तू नेहमी चर्चेमध्ये होतीस. तेच मी म्हणाले पूजा सावंत इज इक्वल टू ग्लॅमर. थँक्यू. पण इकडे आल्यानंतर इकडे सर्व्हाइव्ह करणं किंवा कन्सिस्टन्सी ठेवणं कामामध्ये हे बिलकुल सोपं नाहीये. म्हणजे आपण एक प्रोजेक्ट चांगला केला की आपल्याला असं वाटतं की अजून 10 पटीने चांगला प्रोजेक्ट यावा आपल्याकडे, करावा. म्हणजे कॉम्पिटिशन आहे, राईट? इनिशियल डेज ना तुझे खूप माहिती नाहीयेत अनेकांना. मला सांग, तू बोललीस याबद्दल कधी कुठे तुझ्या रिमेंबर ऍक्च्युली? सो मला सांग, या इंडस्ट्रीमध्ये तुझे इनिशियल डेज कसे होते? म्हणजे श्रावणकीन आली इंडस्ट्रीमध्ये, पण त्याच्यानंतर आता प्रूफ करायचंय. हो ऍक्च्युली ग. सो वॉज इट डिफिकल्ट? इट वॉज डिफिकल्ट डेफिनेटली. कारण सुरुवातीला ना काही कळत नव्हतं. क्षणभर विश्रांती शूट केला तेव्हा तर सगळे दिग्गजच होते आजूबाजूला. त्याचा ग्रँड म्युझिक लॉन्च झालं, ग्रँड प्रीमियर झाला. सो पहिल्या चित्रपटाने मला इतकं काही दाखवलं की हे असं आहे पूजा. मग अगेन तिथून सुरू झालं की नाही, मग तुला फिट दिसणं गरजेचं आहे पूजा, हे मी माझं स्वतःला सांगितलं. सो तेव्हापासून ते आतापर्यंत एक वर्कआउटची सवय सुरू झाली, मग हेल्दी खाण्याची सवय सुरू झाली. तर हे ना, मी खूप रॉ होते दर्शना जेव्हा मी सुरुवातीला आले. म्हणजे मी कधी आयब्रोज पण नाही केले होते सलॉनमध्ये जाऊन. मी पुस्तकी किडा होते कॉलेजमध्ये असताना. आणि मग मी हळूहळू स्वतःला ग्रूम केलं. लकीली मराठी शाळेत शिकल्यामुळे भाषेवर प्रभुत्व ऑलरेडी होतं, त्यामुळे त्याच्यावर फार मला एफर्ट्स घ्यावे नाही लागला, जे आज अनेक अभिनेते अभिनेत्री असं म्हणतात की जरा मराठी वाचत गडबड आहे. तर ते मला नाही असं ते जनरल एक असं स्टेटमेंट देतात की सॉरी माझं मराठी थोडं बरं नाहीये. ते मला कधी म्हणता नाही आलं, देवाची कृपा, बिकॉज ऑफ थँक्स टू बालमोहन विद्या मंदिर. त्यामुळे स्टेज फेअर पण कधी नव्हता, कारण लहानपणापासून मी स्टेजवर वक्तृत्व स्पर्धेत, डान्स आणि सगळंच होतं. सो या मी स्वतःला ग्रूम खूप केलंय. म्हणजे आज मी तुझ्यासमोर बसली आहे, तू माझा क्षणभर विश्रांतीचा इंटरव्ह्यू बघ. ह्यूज डिफरन्स. मी आता येताना तुझं एका मॅगझिन साठीचं फोटोशूटचा व्हिडिओ बघत होते, तू देवी बनलीयस. ज्याच्यामध्ये तू देवी बनलीयस. आणि मी आता तो व्हिडिओ बघितला, तू खूप वेगळी दिसतेस. मी तुला हा प्रश्न विचारला की तुझे इनिशियल डेज सांग आणि तू कसं. पण मी हे सगळं केलंय. मी असं नाही की, म्हणजे मी फोटोशूट्स केले आहेत, मी डान्स रियालिटी शोज केले आहेत, एक डान्स रियालिटी शो जिंकले सुद्धा आहे मी होस्ट केले आहेत, शोज होस्ट केले आहेत. सो मी सगळं ट्राय केलं. सिरियल सोडून सिरियल आणि मराठी नाटक सोडून, ऑफकोर्स आय अग्री, मी बाकी सगळं एक्सप्लोअर केलं.